भाजे, बेडसा या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे? कारले, भाजे, बेडसा या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कारले, भाजे व बेडसा या लेण्या पुणे या जिल्ह्यात आहे. K2 या पर्वत शिखराची उंची किती मीटर आहे? K2 या पर्वत शिखराची उंची किती मीटर आहे? तर K2 या पर्वत शिखराची उंची 8611 मीटर आहे. तर मित्रांनो, जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टला ओळखले जाते आणि माउंट एव्हरेस्टची उंची आहे 8848 मीटर. त्यानंतर येतं K2 हे शिखर. तर K2 या शिखराची उंची आहे 8611 मीटर. त्यानंतर येतं आपल्या भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कांचनगंगा. या कांचनगंगा या पर्वत शिखराची उंची आहे 8580 मीटर. या तीनही बाबी तुम्ही महत्त्वपूर्ण आहेत आणि त्या लक्षात ठेवा. घटनात्मक उपाययोजनांचा हक्क याच्याशी संबंधित राज्यघटनेतील कलम कोणते आहे? घटनात्मक उपाययोजनांचा हक्क याच्याशी संबंधित राज्यघटनेतील कलम कोणते आहे? घटनात्मक उपाययोजनांचा हक्क याच्याशी संबंधित राज्यघटनेतील कलम 32 हे आहे. पहिला नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? पहिला नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर पहिला नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याबद्दल देण्यात आला. भारतातील पहिले सेंद्रिय शेतीचे राज्य कोणते आहे? भारतातील पहिले सेंद्रिय शेतीचे राज्य कोणते आहे? भारतातील पहिले सेंद्रिय शेतीचे राज्य सिक्कीम हे आहे. रक्तगटाचा शोध कोणी लावला? रक्तगटाचा शोध कोणी लावला? रक्तगटाचा शोध कार्ल लँडेस्टर यांनी लावला. हसविणारा वायू असे कोणत्या वायूला म्हटले जाते? हसविणारा वायू असे कोणत्या वायूला म्हटले जाते? हसविणारा वायू असे नायट्रस ऑक्साईड या वायूला म्हटले जाते. महाराष्ट्रातील अमृतवाहिनी असे कोणत्या नदीला म्हटले जाते? महाराष्ट्रातील अमृतवाहिनी असे कोणत्या नदीला म्हटले जाते? महाराष्ट्रातील अमृतवाहिनी असे प्रवरा या नदीला म्हटले जाते. वातावरणात सर्वात जास्त कोणत्या वायूचे प्रमाण अधिक असते? वातावरणात सर्वात जास्त कोणत्या वायूचे प्रमाण अधिक असते? वातावरणात सर्वात जास्त प्रमाण नायट्रोजन या वायूचे असते. नायट्रोजन या वायूचे प्रमाण वातावरणात एकूण 79% इतके असते. नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य नाशिक या जिल्ह्यात आहे. आणि या नांदूर मधमेश्वर अभयारण्याला महाराष्ट्रातील पहिल्या रामसर स्थळाचा सुद्धा दर्जा देण्यात आला आहे. राष्ट्रीय पराक्रम दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय पराक्रम दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय पराक्रम दिवस 23 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. तर 23 जानेवारी या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असल्यामुळे 23 जानेवारी हा राष्ट्रीय पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो. एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यात आहे. सर्वात हलका वायू असे कोणत्या वायूला म्हटले जाते? सर्वात हलका वायू असे कोणत्या वायूला म्हटले जाते? सर्वात हलका वायू असे हिलियम या वायूला म्हटले जाते. दर्पण हे साप्ताहिक कोणाचे आहे? दर्पण हे साप्ताहिक कोणाचे आहे? तर दर्पण हे साप्ताहिक बाळशास्त्री जांभेकर यांचे आहे. की दर्पण हे साप्ताहिक त्यांनी 1832 मध्ये स्थापन केले होते. भारतात सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कुठे घेतले जाते? भारतात सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कुठे घेतले जाते? तर भारतात सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कर्नाटक या राज्यात घेतले जाते. महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार किती आहे? महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार किती आहे? तर महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार 15°44' ते 22°6' इतका आहे. आर्य महिला समाज या संस्थेची स्थापना कोणी केली? आर्य महिला समाज या संस्थेची स्थापना कोणी केली? तर आर्य महिला समाज या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई यांनी 30 नोव्हेंबर 1882 या दिवशी केली. वायूचा दाब मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात? वायूचा दाब मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात? तर वायूचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर या उपकरणाचा वापर करतात. पृथ्वीच्या उपग्रहाचे नाव काय आहे? पृथ्वीच्या उपग्रहाचे नाव
काय आहे? तर पृथ्वीच्या उपग्रहाचे नाव चंद्र हे आहे. त्रिपुरा या राज्याच्या राजधानीचे नाव काय आहे? त्रिपुरा या राज्याच्या राजधानीचे नाव काय आहे? त्रिपुरा या राज्याच्या राजधानीचे नाव आगरताळा हे आहे. वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वातावरणातील कोणत्या वायूचा वापर करतात? वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वातावरणातील कोणत्या वायूचा उपयोग करतात? वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वातावरणातील कार्बन डायऑक्साईड या वायूचा वापर करतात. कार्बनचे सर्वात शुद्ध रूप कोणते आहे? कार्बनचे सर्वात शुद्ध रूप कोणते आहे? तर कार्बनचे सर्वात शुद्ध रूप हिरा हे आहे. आणि कार्बनचा जर अणुअंक विचारला तर कार्बनचा अणुअंक 6 एवढा आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आगामी काळात होणाऱ्या सर्व महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा तुमचं परीक्षेतील मेरिट ठरवण्यासाठी नक्कीच फायदा होईल. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. तर धन्यवाद.